नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग। पाहू शकता तुम्ही इथे मी कढई घेतली, कढईमध्ये तेल टाकलं। आज आपण करणार आहोत मूग मटकीची उसळ। त्यासाठी बघा इथे काय काय घेतलेलं आहे। मीठ, कोथिंबीर, कांदा, लसूण, टोमॅटो आणि वाटण आहे कांदा खोबऱ्याचं। तेल चांगलं तापल्यानंतर आपण जिरं घेतलेलं आहे आणि जिऱ्याची चांगली फोडणी दिल्यावरती लसूण नंतर कांदा लसूण चांगला तेलामध्ये होऊन द्यायचा आहे। मग आपले जे नेहमीचे मसाले आहेत ते त्यामध्ये घालायचे आहेत। आता नेहमीच्या मसाल्यांमध्ये हळद, लाल तिखट, काश्मीरी पावडर, गरम मसाला, धने पावडर चांगलं तेलामध्ये परतून घेतले की त्यामध्ये आपल्याला घालायचे मोड आलेली चांगली मूग मटकी, त्यानंतर मीठ। सर्व एकजीव करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा घेणार आहोत वाटलेलं वाटण कांदा खोबऱ्याचं। ते त्यामध्ये चांगलं असं मिक्स करून घेतलं, चांगलं परतवून घेतलं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणी। इथे मी गरम पाणी ठेवलं होतं। गरम पाणी घ्यायचं म्हणजे चव टिकून राहते भाजीची। त्यानंतर त्यावर घातला चिरलेला कोथिंबीर घातल्यानंतर आपण त्यावर ठेवलं झाकण। 5 मिनटं चांगली उकळी काढून घेतली, चांगलं फिरवून घेतलेलं आहे। थोडीशी मटकी अजून व्हायची आहे, म्हणून आपण काय करूया, त्यावरती पुन्हा जरा 2 मिनिट झाकण मारून ठेवूया आणि मस्तपैकी वाफ काढून घेऊया। बघा इथे पाहू शकता तुम्ही कशी चांगली तर्री आलेली आहे भाजीला, नाही का। इथे आपले 2 मिनिट झालेले आहेत, आपली भाजी तयार आहे। किती छान रंग पण आलेला आहे बघा। जे नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली तर लाईक करा। कशी वाटली रेसिपी ते कमेंटमध्ये ज़रूर सांगा आणि एक लाईक तर ज़रूर करा। धन्यवाद।